अक्षयने समोर पाहिलं तर समोर बसलेल्या काही मुली दिसल्या, ज्या त्याच्याकडे बघत पुरी लाटत होत्या आणि हसत होत्या. अक्षयला खूप मज्जा येत होती, पण भावाला वैतागून म्हणाला, या सगळ्यांना सांग भाई, माझं फ्री बुकिंग झाले आणि माझ्यावर लाईन मारायचा प्रयत्न करू नका. ओके म्हणत आदित्य त्या मुलींकडे गेला. तुम्ही सर्व ऐका, हा माझा भाऊ अक्षय आहे. आणि तो एका मुलीवर अक्षयने मागून येऊन त्याचे तोंड बंद केले. ते माझ्या भावाला म्हणायचे आहे, मी कोणत्याही मुलीला डेट करत नाही, मी पूर्णपणे सिंगल आहे. आदित्य अक्षयकडे टक लावून पाहू लागला. अक्षय मस्त स्टाईलने केस सेट करत होता. आदित्य त्याच्याजवळ जातो आणि हळूच बोलतो, तुझी रोमिओगिरी सुरू झाली का? मला एक गोष्ट सांग, तू कधी वेदिकाबद्दल सिरियस होतास का? का ती पण टाईमपास होती? पण भाई, ती सध्या इथे नाही आहे. मला थोडं एन्जॉय करू दे. लग्नानंतर ती मला एवढ्या सुंदर प्रसंगाचा आनंद घेऊ देणार नाही. आदित्यने त्याचा हात पकडून त्याला हलवले. तू वेडा आहेस का? वेदिकाचे लग्न होणार आहे. तू जर तिच्याबद्दल सिरियस नाही तर तू तिच्याशी फ्लर्ट करायला नको होतंस. लग्न वेदिकाचं? माझ्या वेदिकाचं? गंमत करतोयस का भाई? अक्षयच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. आता तो थोडा घाबरला. भाई, कालच बोललो होतो तिच्याशी, तिने मला काही सांगितलं नाही भाई. लग्न का? तुझं तिच्याशी बोलणं होते का? भाई, मी रोज ऑफिसमध्ये भेटतो आणि मी तिला रोज संध्याकाळी फोन करतो. 2 दिवसांपासून तिला फोन करतो, पण ती उचलत नाही आहे. मला वाटलं तिला माझ्या शायरीमुळे राग आला आहे. ती ऑफिसला आली की मी तिला समजावील, पण लग्न, तिने कधीही त्याचा उल्लेख केला नाही. तिचे आईवडील तिची इच्छा जाणून न घेता कुठेतरी तिचे लग्न करून देत आहेत. ती नोकरीही सोडत आहे, कारण तिच्या भावी सासरच्या कुणालाही लग्नानंतर तिने जॉब करावा असे वाटत नाही. एवढ्या लवकर लग्न का भाई? आता तर तिचे MBA सुरू झाले आहे. तिच्या घरच्यांनी तिला थोडा वेळ द्यावा. मला फक्त एवढेच सांग, तू तिच्याशी लग्न करणार की नाही? भाई, एवढ्या लवकर? मी नुकतेच माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि मी अजून आर्थिकदृष्ट्या स्थिरही नाही. आत्ता हो की नाही? हो असेल तर मी तिला तिच्या घरच्यांशी बोलेल, समजावून सांगेल आणि काही काळ लग्न थांबवायला सांगेल. तुला लवकर निर्णय घ्यावा लागेल. भाई, मला ती खूप आवडते. ती माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि तीक्ष्ण डोक्याची आहे. तिला लग्नासाठी विचारण्याची हिंमत माझ्यात कधीच झाली नाही. कुणास ठाऊक ती नाकारेल का काय? तुझ्या दयनीय शायरीवरही तिने तुला ब्लॉक केले नाही. हे लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्यापेक्षा कमी नाही. चला आता घरी पोचतात तिच्या कुटुंबियांना भेटायला जाऊ. 3 दिवसात तिची एंगेजमेंट आहे. आशा आहे की आपण लवकर पोहोचू आणि सर्व काही व्यवस्थित करू. अक्षयने आदित्यला मिठी मारली. भावाभावांचा भरत मिलाप झाला असेल तर चला दोघं लगेच नाश्ता करून घ्या. मागून आलेली सायली हसत म्हणाली. सायलीच्या हातात बटाट्याच्या कचोऱ्या आणि लोणचं होतं. आदित्यच्या तोंडातून पाणी टपकू लागले. तुम्ही खोलीत बसा, मी आत्ताच चहा घेऊन येते. कचोऱ्यांना पाहताच आदित्यने चेहरा केला. हे काय इतके तेलकट आणले आहेस? तू निदान टिश्यू वापरायला हवा होतास. जे काही आहे ते शांतपणे खा. आता रात्रीच जेवण मिळेल. बिचारा आदित्य शांतपणे ताट घेऊन बसला. अक्षयने पाठीमागून सायलीकडे डोळे मिचकावले आणि हसत मुखाने म्हणाला, बायकोसमोर शेवटी हिटलरची हुकुमशाही संपली. आदित्यने त्याच्या बॅगेतून टिश्यू पेपर काढायला सुरुवात केली. इतक्यात अक्षयने कचोऱ्या साफ केल्या आणि सायलीला म्हणाला, सायली, अजून 2 कचोऱ्या आण. खूप चविष्ट आहेत. तुझ्या हातात खरंच जादू आहे. किती चविष्ट स्वयंपाक करतेस. सायली वळली आणि हसत तिथून निघून गेली आणि आदित्यने उडी मारली आणि अक्षयची कॉलर पकडली आणि त्याला बेडवर ओढले. माझ्या बायकोला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मी तुला मारून टाकीन. तू जगातील पहिला भाऊ आहेस जो त्याच्याच भावाचा हेवा करतोय. अरे, मी तर तिचं मन जपतोय. तिचं मन जपायला मी आहे. तुला तसा प्रयत्न करण्याची गरज नाही. ठीक आहे, माफ कर, मला सोड. घरातील वातावरण अतिशय प्रसन्न होते. नीतासाठी शहरातून ब्युटिशियनला बोलवण्यात आले होते. दुपारपासून ती तिच्याच तयारीत व्यस्त होती. पंडितजी त्यांच्या होणाऱ्या व्याह्याकडून लग्नाच्या वरातीचा आढावा घेत होते. लग्नाची मिरवणूक योग्य वेळी गावात पोहोचली होती. घराजवळील एका प्राथमिक शाळेत लग्नाच्या वरातीतील लोकांना थांबवले होते.
संध्याकाळी द्वारचर विधी सुरू होता. नीताचा भावी नवरा सरकारी कार्यालयात कारकून होता आणि तो अतिशय देखणा आणि हुशार तरुण होता. नीतासुद्धा BA पास होती, पण सायलीपेक्षा ती अभ्यासात तेज होती आणि तिलाही भविष्यात सरकारी नोकरी करायची होती. सुंदर लेहंगा घातलेली नीता खूपच सुंदर दिसत होती. तिच्यासोबत सायली आणि तिच्या मैत्रिणीही हसत हसत तिला जयमालेसाठी घेऊन येत होत्या. आदित्यने सायलीकडे बघताच सगळं जसं काही थांबलं होतं. सायलीशिवाय त्याला काही दिसत नव्हते. सायली तिच्या आवडत्या लेमन ग्रीन सिक्विन लेंग्यात परीसारखी दिसत होती. तिने डोक्याच्या मागच्या बाजूला चुंडरी टाकली होती. हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर चमकणारी हिरवी बिंदी, केसात खोलवर भरलेला आदित्यच्या नावाचा लाल सिंदूर आणि ओठांवर मोठं हसू. तिला पाहून कोणीही त्याचे हृदय हरवून बसेल. आज आदित्यनेही निळ्या रंगाचा नक्षी असलेला कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा नेहरू जॅकेट घातलेला होता. आदित्यला पुढे जाऊन तिला मिठी मारावीशी वाटली, पण हसत हसत सायली मुलींमध्ये नीतासोबत जयमालेकडे गेली. जड अंतकरणाने आदित्य तिच्याकडे बघत राहिला. इकडे अक्षयभाई साहेब वराशी जरा जास्तच मैत्री करत होते. सायलीच्या आईने तिला तिजोरीतून पादपूजेचे साहित्य काढण्यास सांगितले. सायलीने आदित्यला हातवारे करून त्याला खोलीत यायला सांगितले. आदित्यच्या मनात लाडू फुटायला लागले. त्याला हेच तर हवे होते. खोलीत शिरताच त्याने सायलीला मागून पकडले. बिचारी सायली, तिने कितीही नकार दिला तरी आदित्यने तिला आपल्या कुशीत घेतलं. कमरेला हात लावला आणि तिला बेडवर बसवलं. सायली डोक्याची चुंडरी हाताने धरून बसली होती. आदित्यने तिचा चेहरा वर केला. सायलीचे सुंदर डोळे, त्यावर काजळ. त्याने सायलीच्या डोळ्यांवर एक छोटंसं चुंबन घेतलं आणि अंगठ्याने तिचे गुलाबी ओठ दाबले. सायलीने खोडकरपणाने त्याचा अंगठा तिच्या दातांमध्ये चावला आणि बिचारा उसासे टाकू लागला. आता सायली त्याला टाळण्यासाठी तिचा लेंगा धरून खोलीभर पळत होती आणि आदित्यला तिला पकडायचे होते आणि सायली बाहेर जाणार त्याआधीच आदित्यने तिची चुंडरी पकडली. चुंडरी निघेल्या भीतीने सायलीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्याने सायलीला पुन्हा आपल्या मिठीत ओढले. मला तिजोरीतून सामान बाहेर काढायचे आहे. मला त्वरित चावी द्या. देईल, पण आधी मलाही काहीतरी हवे आहे. काय? चला बाजूला व्हा, उशीर होतोय. पटकन द्या. कुर्त्याच्या खिशात आहे. काढ. सायली त्याच्या कुर्त्याच्या खिशात हात घालण्यासाठी पुढे सरकते. आदित्य तिला खेचतो आणि भिंतीला लावतो. हे बघा, पुन्हा तुम्ही माझं ऐकत नाही. उशीर होतोय, आई रागावेल. तू तुझं काम कर, मला माझं करू दे. सायलीने खिशातून चावी काढली, पण आता तिजोरी गाठायची कशी? पती मार्गात अडथळा म्हणून उपस्थित होता. सायलीने शरणागती पत्करली. आता जर तुला आईपर्यंत लवकर पोचायचे असेल तर तुझ्या पतीची इच्छा पूर्ण करण्याचा एकच मार्ग आहे. ती दरवाजाजवळ शांतपणे उभी होती. आदित्यने तिच्या दोन्ही हाताची बोटे घट्ट पकडली होती. तो सायलीच्या डोळ्यात बघत होता. सायलीने लाजून चेहरा झुकवला. आदित्य तिच्या केसांच्या बटांशी खेळू लागला. जाऊ दे ना. इथेच उभी राहा, नाहीतर मी येईन तुला सगळ्यांसमोर बोलवायला. सायली तोंड झुकून उभी होती. आदित्य तिच्या फुलांसारख्या गुलाबी ओठांना स्पर्श करण्यासाठी झुकला आणि सायलीने तिची डोळे मिटले. आदित्यच्या ओठांचा तिच्या ओठांना स्पर्श झाला होता तेव्हा धडधडत ठणकावून कुणीतरी जोरजोरात दार ठोठावले. दोघांनाही धक्का बसला आणि ते वेगळे झाले. आदित्यला त्याच्या कोणत्याही कामात कोणाचा हस्तक्षेप सहन होत नव्हता, विशेषतः या सुंदर वेळी. त्याने रागाच्या भरात भिंतीवर जोरात ठोसा मारला. सायली घाबरली. सायली त्याच्याकडे भीतीने बघत होती. आदित्य गेला आणि त्याच्या ट्रॉली बॅगमधून काही वस्तू काढू लागला. सायलीने दार उघडले. दारात सावित्री होती. सायली आणि आदित्यला खोलीत असे पाहून तिला थोडी लाज वाटली. आदित्य पण आत असेल याची तिला कल्पना नव्हती. आदित्य सामान बाहेर काढण्यात व्यस्त होता आणि सायली तिजोरीतून पूजाचे दागिने काढत होती. ती सायली, बेटा, तुझी आई तुला खूप वेळापासून तुला शोधत आहे. सावित्री सायलीशी बोलत होती, पण तिची नजर आदित्यवर खिळली होती. हो, मी निघालेच होते. सायली तिचं सामान घेऊन बाहेर गेली. पाठीमागून आदित्यही निघालाच होता की सावित्रीने त्याचा हात धरला. बाहेर येण्यापूर्वी एकदा आरशात तुझा चेहरा पहा. एवढे बोलून तीही वळली आणि हसत निघून गेली. आदित्यला तिचे बोलणे थोडे विचित्र वाटले. तो आरशासमोर पोहोचला आणि स्वतःला आरशात बघून त्याने कपाळावर जोरात हात मारला. सायलीच्या ओठांची गुलाबी लिपस्टिक आदित्यच्या ओठांच्या काठावर थोडीशी लागली होती.
बिचाऱ्याला आईचे शब्द आठवून लाज वाटू लागली. काही न करता बदनाम झाला. चुंबन पूर्ण केले असते तर बरे झाले असते. फक्त ओठांना स्पर्श करण्याचा हा नतीजा. आता मी माझ्या आईसमोर कसा जाऊ शकतो? येथे जयमाला संपल्यानंतर लग्नातील सर्व पाहुण्यांना मेजवानी दिली जात होती. आदित्य अक्षयकडे पोचतो. मी तुला काहीतरी आणायला सांगितलं, तू आणलंस का? कारच्या मागे आईस बकेट आहे. येणार का? कुठे? प्यायला. पप्पा म्हणाले ग्रॅज्युएशन झाल्यावरच हात लावायचा. हो, फायनल परीक्षा संपल्या आहेत ना, म्हणजे पदवी संपली. पण माझं मन नाही. मी माझ्या लग्नात पिणार. तू पप्पांना घेऊन जा, ते खुश होतील. त्यांना माहीत नाही मी बॉटल आणली आहे. त्यांचा शोध घेत आदित्य शामरावकडे पोहोचला. तसेही त्याला त्याच्या वडिलांना काही गोष्टी विचारायच्या होत्या, ज्या अजूनही त्याच्यासाठी एक गूढ होत्या. डॅड, चला बाहेर जाऊया. मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. शामराव उत्साहाने बाहेर येतो. तो त्यांना गाडीत बसण्याचा इशारा करतो आणि मागे ठेवलेल्या आईस बकेटमधून व्हिस्की काढून ग्लासात टाकू लागतो. पप्पा, माझ्याकडे एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. तुम्हाला आधी काय ऐकायला आवडेल? सर्वप्रथम मला तुझ्या वैवाहिक जीवनाच्या नवीन सुरुवातीसाठी एक ग्लास दे. चीयर्स. त्यांनी हसत हसत हे म्हटल्यावर आदित्यने स्मित हास्य करत ग्लासला ग्लास टेकवला. हो, तर मला आधी वाईट बातमी ऐकायची आहे, जेणेकरून नंतर चांगली बातमी ऐकून माझा मूड सुधारू शकतो. तर वेदिका जॉब सोडत आहे. तिचा राजीनामा माझ्याकडे गेल्या 1 आठवड्यापासून प्रलंबित आहे. का? आणि तिने मला हे का नाही सांगितलं? कारण मी अजून तिचा राजीनामा स्वीकारलेला नाही. ती नोकरी सोडत आहे कारण तिचे आईवडील तिचे लग्न करत आहेत आणि तिच्या भावी सासरच्या कुणालाही तिने लग्नानंतर नोकरी करावी असे वाटत नाही. आजही समाजात अशी मानसिकता असलेले लोक आहेत. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. ही खरोखरच वाईट बातमी आहे. आता आम्हाला पुन्हा विश्वासाची व्यक्ती शोधावी लागेल. तो विश्वास प्रस्थापित करण्यासाठी किमान 2 वर्ष लागतील. आता चांगली बातमी सांग. अक्षय आणि वेदिका एकमेकांना पसंत करतात आणि जर तुम्ही त्याचे लग्न वेदिकासोबत लावले तर वेदिकाला कंपनी सोडावी लागणार नाही. काय? शामरावच्या हातातून ग्लास सुटणारच होता. हो, पुढे सर्व काही तुमचा निर्णय आहे. अक्षयचं लग्न, कुटुंबाची काळजी घेण्याइतपत तो अजून जबाबदार नाही. हे शक्य आहे की लग्नानंतर आणि कुटुंब झाल्यानंतर तो जबाबदार होईल. लग्न करायचे नसले तरी एंगेजमेंट करून लग्न काही काळ पुढे ढकलले तरी चालेल. परंतु जरा विचार करा बाबा. एक उत्कृष्ट उमेदवार PA म्हणून निवडण्यासाठी किमान 3 ते 4 महिने लागतील. त्यानंतर त्याला त्याच्या कामात परिपूर्णता आणण्यासाठी किमान 1 ते 2 वर्षे लागतील. त्यानंतरही ते विश्वसनीय होईल की नाही हे सांगता येत नाही. वेदिकाने काही दिवसातच सर्व काही सांभाळणे होते. ती फायनान्समध्ये MBA करत आहे. माझी संपूर्ण योजना होती. तिला पुढे प्रमोट करायची होती. पप्पा तिच्या नेतृत्वाखाली माझ्या कामाचा ताण कमी झाला होता. तिच्या जाण्याने त्यात आणखी वाढ होईल. शामराव त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होता. आणि या सगळ्याशिवाय मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. आदित्य थांबला. शामराव, काय? हेच की भविष्यात कुटुंबातील सदस्य म्हणून वेदिका आमच्या कंपनीला खूप पुढे नेऊ शकते. म्हणजे तू या नात्यातही नफा शोधत आहे. शेवटी मी एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. कोणत्याही डीलमध्ये आधी नफा शोधायचा हे मी तुमच्याकडूनच शिकलो आहे. आदित्यने त्यांच्याकडे पाहिलं तर हसतमुखाने. मी या नात्याबद्दल नक्कीच विचार करेन. आपण परत जाताच वेदिकाच्या घरच्यांशी बोलू, असे म्हणत शामराव गाडीतून उतरू लागले. बाबा, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे. शामराव परत गाडीत बसला. बोल. बाबा, मला कारखान्याच्या जमिनीची कागदपत्रे बघायची आहेत. पेपर्स? का? तुला ते का पाहायचे आहे? मला बघायचे आहे की ती जमीन तुमच्या नावावर कधी झाली, म्हणजे तुझ्या लग्नानंतर. त्यांच्या आवाजात थोडीशी अस्वस्थता होती. आदित्य हसत होता. ठीक आहे, मग मी माझ्या सासऱ्यांना विचारतो. खाली उतरण्यासाठी आदित्यने गाडीचा दरवाजा उघडला. थांब, माझा ऐक. त्यांना काही विचारू नकोस. तर मग तुम्हीच सांगा. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. ती जमीन मागच्याच वर्षी आपल्याला मिळाली होती आदित्य. मग सायलीशी जबरदस्तीने माझं लग्न का लावलंस? ते डोके झुकवून गप्प झाले. मला सांगा पप्पा, मला सांगा. मग तुम्ही आमचं लग्न का जबरदस्तीने केलं? शामराव तसाच बसून राहिला आणि आदित्य रागाने ओरडत राहिला. आणि आता हळूहळू त्याचा आवाज हिचकीमध्ये बदलू लागला आणि त्याचे डोळे ओले होऊ लागले.
पप्पा, तुम्हाला मला सांगावं लागेल. तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे. माझ्यासोबत तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे हे तुम्हाला माहीत होतं. तरीही तुम्ही त्या निरागस मुलीला जबरदस्तीने माझ्याशी बांधून ठेवलं. मला सांगा पप्पा, मला सांगा. मी नेहमी तिला खूप वाईट वागणूक दिली. ती अजूनही माझ्यावर खूप प्रेम करते. पप्पा, काही दिवसांपूर्वी तिला किती ताप आला होता माहीत आहे ना. ती रात्रभर तापाने जळत होती. पप्पा, मी खूप वाईट माणूस आहे. मी तिला तिची अवस्था विचारलीही नाही. ती थंडीमुळे थरथरत राहिली, पण मी AC पण बंद केला नाही. तिने मला सांगितलेही नाही. आणि इथे आल्यावर एका रात्री लाईट गेली. मला उष्णता सहन झाली नाही आणि तिने मला हाताचा पंखा लावला संपूर्ण रात्र. तिला नेहमी माझी काळजी होती, जी मला तिच्यासाठी कधीच वाटली नाही. मी नेहमीच तिला सर्वत्र कधीही अपमान केला. आणि आता मी तिच्या घरी आलो आहे, तेव्हा तिने मला सर्वांच्या नजरेत खूप मोठे केले आहे. असा प्रेमळ नवरा मिळाल्याबद्दल सगळेच तिला भाग्यवान म्हणतात. पण पप्पा, तुम्हाला आणि मला सत्य माहीत आहे. नाही पप्पा, जगात अशी कोणती मुलगी आहे का जी आपल्या भावना तिच्या आईसमोर व्यक्त करत नाही. आजपर्यंत सायलीने तिच्या आईला किंवा बहिणीलाही कधीच सांगितले नाही की तिचे आणि माझ्यात नवरा बायकोचे नाते नाही. ती कोणत्या दगडाची आहे हे मला माहीत नाही, पण मी तिच्या लायक कधीच नव्हतो. मला सांगा, सर्व काही माहीत असूनही तुम्ही तिला नरकाच्या आगीत का टाकलेस? तुमच्याशी भांडून मी माझा राग व्यक्त करायची. ती कधीच काही बोलली नाही आणि कोणाशी भांडली नाही. मी नेहमीच तिचा अपराधी असेल. माझ्या कृत्याची या जगात शिक्षा नाही. फक्त देवच मला न्याय देईल. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू टपकले आणि ओठ ओले झाले. श्यामरावने त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याच्याशी प्रेमाने बोलला. मला नेहमीच माहीत होते की माझा मुलगा खूप चांगला आहे, फक्त थोडा रागीट आहे. आणि त्याला अशीच मुलगी हवी जी हा रागीट स्वभाव बदलेल. आणि आता हळूहळू तुझ्यात येणारा बदल मला जाणवत आहे. या जमिनीच्या संदर्भात मी खूप दिवसांपासून इथे येत होतो. रामरावजी अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. थोड्याच वेळात आमची त्यांची चांगली ओळख झाली. मी इथे अनेकदा यायचो आणि जेव्हा कधी सायलीला भेटायचो तेव्हा मला वाईट वाटायचे की देवाने मला सायलीसारखी मुलगी का दिली नाही. तिच्यापेक्षा जास्त आनंदी, मिलनसार आणि प्रत्येक कामात कुशल मुलगी मी पाहिली नाही. तेव्हाही मी तिच्याशी तुझ्या लग्नाचा विचार केला नव्हता, कारण खेड्यात जातीवादाला फार महत्त्व आहे आणि त्यांची आणि आपली जात वेगवेगळी आहे. त्यामुळे लग्नाचा तर प्रश्नच नव्हता. पण एक दिवस काय पप्पा, बोला. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.